सकल जैन परिचय ते परिणय मेळावा उत्साहात संपन्न। जैन समाजातील युवक युवतींना योग्य जीवनसाथी मिळावा, समाजातील वैवाहिक संवादाला चालना मिळावी आणि कुटुंबांमध्ये स्नेहबंध दृढ व्हावेत या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला सकल जैन परिचय ते परिणय वधूवर परिचय मेळावा आनंद दरबार दत्तनगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला। या मेळाव्यात राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने वधूवर, पालक व समाज बांधव सहभागी झाले होते। उपस्थितांना प्रत्यक्ष संवाद साधण्याची, एकमेकांची ओळख करून घेण्याची आणि विवाहासाठी योग्य पर्यायांचा विचार करण्याची संधी मिळाली। कार्यक्रमामुळे अनेक कुटुंबांना परस्पर संपर्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले। प्रमुख मार्गदर्शक युवराजजी शहा यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करताना सध्या वाढत चाललेल्या लग्नातील आवाजवी लाईफस्टाईल, दिखाऊपणा आणि इव्हेंट मॅनेजमेंट संस्कृतीबाबत चिंता व्यक्त केली। विवाह सोहळा हा केवळ भपकेबाज कार्यक्रम नसून दोन कुटुंबियांच्या मनोमिलनाचा आणि सामाजिक बंध दृढ करणारा संस्कार असल्याचे त्यांनी सांगितले। जोडीदार निवडताना केवळ कुंडली पाहण्यात वेळ न दवडता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा व परस्पर समज, विचारांची जुळवाजुळव आणि संस्कार यांना प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रम आयोजनाबद्दल बोलताना आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका म्हणाले, करिअर घडवण्यासाठी अथक परिश्रम, जिद्द आणि समर्पण आवश्यक असते, मात्र त्या यशाचा खरा आनंद अनुभवण्यासाठी जीवनसाथीची साथ तितकीच महत्त्वाची असते। म्हणूनच जीवनसाथी विना करिअर अनेकदा अधुरे वाटते। योग्य वयात योग्य जोडीदाराची निवड करून प्रेम, विश्वास आणि समजुतीच्या आधारावर संसार उभारणे हाच यशस्वी, आनंदी आणि परिपूर्ण जीवनाचा राजमार्ग आहे। यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे आधारस्तंभ रमणलालजी लुंकड, समारोह गौरव, अचलजी जैन आणि विलासजी राठोड उपस्थित होते। मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी पृथ्वीराज धोका, डॉक्टर अशोक पगारिया, अशोक कटारिया, सुनील देसरडा, सुरेखा बेताळा, पूजा गुगळे जैन, कविता शिशिमाळ आणि दिलीप संचेती यांनी विशेष परिश्रम घेतले। उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा समाजोपयोगी कार्यक्रमांमुळे विवाह जुळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होत असल्याचे मत व्यक्त केले। आयोजकांनी भविष्यातही अशाच स्वरूपाचे उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला। सुरेखा बेताळा, पूजा गुगळे जैन आणि कविता श्रीश्रीमाळ यांनी परिचय ते परिणय, सहजीवनाचा मंगलमय प्रवास या विषयावर अनोख्या प्रश्नोत्तर उपक्रमाच्या माध्यमातून उपस्थित तरुण तरुणींना वैवाहिक जीवनातील विविध पैलू उलगडून सांगितले। विवाह हा केवळ दोन व्यक्तींचाच नव्हे तर दोन कुटुंबियांच्या मनोमिलनाचा प्रवास असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। कार्यक्रमात सहभागी युवक युवतींचे 20 जणांचे गट तयार करून त्यांच्या सहजीवनाशी संबंधित विविध प्रश्नावली देण्यात आली। या प्रश्नांवर गटचर्चा करून सहभागी तरुण तरुणींनी विचारपूर्वक उत्तरे शोधली। सुखी, समंजस आणि यशस्वी संसाराची मुहूर्तमेढ कशी रोवता येईल याबाबत त्यांनी आपले विचार मांडले। या उपक्रमामुळे विवाहपूर्व समुपदेशनासह सहजीवनातील जबाबदाऱ्या, संवाद आणि परस्पर समज यांचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित झाले। आज पुणे येथे आनंद दरबार आदरणीय बाळासाहेब धोका, पृथ्वीराजजी धोका आणि सर्व त्यांच्या टीमने वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलं होतं। फार चांगल्या प्रकारे लोकांनी रिस्पॉन्स दिलेला आहे आणि ह्या वधूवर परिचयामध्ये जास्तीत जास्त परिणय बंधनात लोक बंधनात राहावी ह्याकरता हा जो स्तुत्य उपक्रम गेली 40 वर्षे आम्ही करत आहोत आणि आजच्या ह्या उपक्रमाला आम्ही त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। हा जो एक वेगळा मेळावा आयोजित केला, मला वाटते ती आजची समाजाची सर्वात मोठी गरज आहे। आजच्या व्यवस्थेमध्ये समाजाला एकत्र आणणं हेच एक मोठं चॅलेंज आहे, परंतु बाळासाहेब धोका यांचा जनसंपर्क अफाट असल्यामुळं त्यांच्यासारख्यांनाच हे काम शक्य होतं आणि त्यांनी आज हे या ठिकाणी करून दाखवलं। उपस्थिती चांगली होती, मुला मुलींचा सहभागही चांगला आहे आणि याच्यातून काही चांगली लग्न होतील अशी मला अपेक्षा वाटते। मला या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं आणि मला आत्ता ज्या काही लोकांच्या प्रतिक्रिया मिळाल्या त्यावरून लोकांना ते खूप आवडले, माझ्या लक्षात आलं। लोक म्हणाले की अजून का नाही बोललात वगैरे,
पण कधीकधी वेळेच्या मर्यादा असतात. पण समाजाला जागृत करणं हे माझं काम होतं आणि मी काही अंशी ते करण्याचा प्रयत्न केला. आजच्या तारखेला ज्या वस्तूची आवश्यकता आहे म्हणजे वधूवर परिचय संस्था उभी करणे आणि लोकांचे संबंध जोडून आणणे अत्यंत आवश्यक. माझ्या उजवीकडे उभे आहेत आमचे धोकासाहेब, पृथ्वीराजी धोका. आज वयवर्ष 87 असतानासुद्धा एवढी कामं करतायत. आजपर्यंत हजारो लोकांना एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे. सर्वजण बाळासाहेबांनी जो हे कार्य हातात घेतलेलं आहे त्याला आमच्या शुभेच्छा आहे. आणि मला असं वाटतं की आजचा जो कार्यक्रम पाहिला आणि तिथं जी लोक आलेले आहेत आणि त्यांनी जी उत्सुकता दाखवली, ज्या पद्धतीने काम चाललेलं आहे, मला वाटतं अनेक लोक आज इथं परिणय से परिचय तक जागेंगे, परिचय से परिणय तक हो जाएंगे. और त्यामुळं काय होईल की लोकांचे संबंध जोडले जातील आणि या कामामध्ये तुम्ही हातभार लावला त्याबद्दल तुमचे आभारी आहोत. बाळासाहेब, तुमच्या प्रत्येक कामामध्ये आमचं सहकार्य लाभेल. धन्यवाद.